नमस्कार, मी पंजाबी. पाहू शकता या ठिकाणी आमच्या इकडे रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आजपासून राज्यात दुपारनंतर खूप ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे. म्हणजे विदर्भात, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ 6, 5, 11 जिल्ह्यामध्ये दुपारनंतर पावसाला सुरुवात होणार आहे. पण राज्यात सांगायचं झालं तर खास करून नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षाचा 7 दिवसामध्ये 1600 ते 1800 मिलीमीटर पाऊस पडेल इतका नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे. म्हणून नाशिकच्या जनतेने सतर्क राहावे, कारण की गोदावरी नदीला पूर येणार आहे, कारण की अतिवृष्टी होणार आहे. मुंबईपेक्षा नाशिकला अतिवृष्टी जास्त होईल. मुंबईला जरी पाऊस कमी झाला पण नाशिककडे जास्त पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षाचा. नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि महाराष्ट्रातील सुजाण नागरिकांनो, आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुसळधार पाऊस, वाढती पाणी पातळी आणि शाळांना सुट्टी अशा घडामोडी राज्यभर घडत आहेत. या व्हिडिओत आपण पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट आहे, कुठे धोका आहे आणि ऑरेंज अलर्ट कुठे जारी करण्यात आला आहे. ढगफुटीची शक्यता कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी आणि पुढील 5 दिवसांमध्ये हवामान कसे राहील. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी एक अशी गोष्ट सांगणार आहे, ती गोष्ट ऐकून तुम्हाला देखील धक्का बसेल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपले चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या लावा ताकद मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम पाहूया आजची स्थिती नेमकी काय आहे. पुणे जिल्ह्यासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला असून अतिमुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे जिल्हा प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. यामुळे मुंबईतील सरकारी आणि महानगरपालिकेच्या सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातही अंगणवाडी, बालवाडी आणि प्राथमिक माध्यमिक शाळा बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. नवी मुंबई महापालिकेनेही शाळांना सुट्टी जाहीर केली असून नागरिकांना झाडाखाली उभे न राहण्याचे आणि धोकादायक इमारती रिकाम्या करण्याचे आवाहन केले आहे. एकंदरीत हवामान विभागाने धुळे, जळगाव, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नंदुरबार, नाशिक, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी आणि ठाणे या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकण किनारपट्टीवर ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आता पाहूया प्रत्यक्षात किती पाऊस पडला आहे. मुंबईतील कुलाबा वेधशाळेत गेल्या काही दिवसात विक्रमी पाऊस नोंदवला गेला आहे. इतका की जुलै महिन्याची संपूर्ण सरासरी काही दिवसातच ओलांडली गेली. वेधशाळेत ही महिन्याच्या सरासरीच्या जवळपास पाऊस आधीच नोंदवला गेला आहे. नाशिक शहरात सलग मुसळधार पावसामुळे अनेक भाग गुडघाभर पाण्याखाली गेले असून प्रशासनाने शाळा महाविद्यालयांना आणखी 1 दिवस सुट्टी जारी केली आहे. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा भागात सर्वाधिक पाऊस नोंदवला गेला. त्यापाठोपाठ बुदरगड आणि राधानगरी भागातही जोरदार पाऊस झाला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर पाणी साचल्यामुळे लोकल सेवा विस्कळीत झाल्याची बातमी आता समोर आली आहे. त्यामुळे रेल्वे 8 ते 9 तास लेट येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आता पाहूया पुढील 3 दिवसात काय होऊ शकतं. हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. यानंतर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ते विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस सुरू राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. म्हणजेच कोकण किनारपट्टी, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे नाशिक घाट परिसरात पुढील 2 ते 3 दिवस सर्वाधिक सावधगिरी बाळगावी लागेल. सखल भागात पाणी साचणे, दरड कोसळण्याचा धोका तसेच नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता कायम आहे. समुद्रकिनारी भागात उधाणाच्या वेळी समुद्र खवळलेला राहू शकतो. मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरातून नागरिकांना पोलिसांनी याआधीच सुरक्षिततेसाठी हलवल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या,
राज्यातील प्रत्येक भागात सारखी स्थिती निर्माण झाली नाही. राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे की मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात सुरुवातीला मुसळधार पाऊस झाला असला तरी राज्याच्या इतर भागात यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी आहे. विशेष करून खान्देश, धुळे व नंदुरबार, मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर व सोलापूर, पश्चिम विदर्भाचा काही भाग तसेच मराठवाड्यातील काही भागात पावसाचे प्रमाण कमी नोंदवले गेले आहे. यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की जमिनीत पुरेसा ओलावा होईपर्यंत घाईघाईने पेरणी करू नका आणि हवामान स्थितीनुसारच शेतीची कामे नियोजित करावीत. म्हणजेच एकाच वेळी राज्यात दोन टोकाची परिस्थिती दिसते आहे. एका बाजूला पूरस्थिती तर दुसऱ्या बाजूला पावसाची प्रतीक्षा. आता सर्वात महत्त्वाचा भाग, नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी? 1. विनाकारण घराबाहेर पडणे टाळा. विशेष करून रेड आणि ऑरेंज अलर्ट असलेल्या जिल्ह्यांमधील नागरिकांनी घराबाहेर पडू नका. 2. पाणी साचलेल्या किंवा पूरग्रस्त रस्त्यावरून वाहन नेण्याचा प्रयत्न करू नका. पाण्याची खोली अंदाज न आल्याने अपघाताचा धोका असू शकतो. 3. सोसाट्याचा वारा सुटलेला असताना झाडाखाली किंवा कमकुवत भिंतीखाली, बिल्डिंगखाली उभे राहू नका. झाडे कोसळण्याच्या घटना वाढल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 4. ज्यांची घरे किंवा इमारती धोकादायक म्हणून घोषित केल्या आहेत किंवा घोषित झाल्या आहेत त्यांनी तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. 5. समुद्रकिनारी किंवा नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी उधाणाच्या आणि पूरस्थितीच्या वेळी विशेष सतर्क राहावे असे हवामान खात्याने सांगितले आहे. 6वा क्रमांक म्हणजे 6व्या नंबरची काळजी काय आहे? प्रवासाला निघण्यापूर्वी रेल्वे आणि रस्ते वाहतुकीची अद्ययावत माहिती जरूर तपासा, कारण पश्चिम रेल्वेसह अनेक मार्गावर विस्कळीतपणा नोंदवला गेला आहे. 7. स्थानिक प्रशासन, महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून येणाऱ्या सूचनांचे काटेकोर पालन करा. शाळा, कार्यालये सुट्टीबाबतचे निर्णय वेळोवेळी बदलू शकतात. शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी विशेष सूचना. ज्या भागात पाऊस मुबलक झाला आहे तिथे शेतात पाणी साचून पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने पाण्याचा योग्य निचरा होईल याची काळजी घ्या. तर ज्या भागात पाऊस कमी आहे, खान्देश, अहिल्यानगर, सोलापूर, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याचा काही भाग, तिथल्या शेतकऱ्यांनी घाईने पेरणी न करता जमिनीत पुरेसा ओलावा साठेपर्यंत थांबावे असे कृषी विभागाने स्पष्ट आवाहन केले आहे. तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, कोकण किनारपट्टी या भागात पुढील काही दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत. सतर्क राहा, पण घाबरून जाऊ नका. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि वेळोवेळी सूचना देत आहे. तुमचा जिल्हा किंवा तालुका कोणता आहे आणि तिथे सध्या काय स्थिती आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आम्ही पुढच्या व्हिडिओत त्या भागाचे ताजे आणि महत्त्वाचे अपडेट घेऊन येऊ. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारापर्यंत, व्हॉट्सअप ग्रुपला, नातेवाईकांना नक्की शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला वेळेत ही माहिती मिळेल आणि सुरक्षित राहता येईल. अशाच अचूक हवामान अंदाज, शेती आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी लावा ताकद मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो आणि महाराष्ट्रातील सुजाण नागरिकांनो. काळजी घ्या स्वतःची आणि स्वतःच्या परिवाराची. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.